नमस्कार नमस्कार नमस्कार. दमयंती दामले ती आमची आई. तुम्ही या ना. या. बसा बसा बसा. नमस्कार. मी स्वानंद, आनंदरावांचा मुलगा. आणि मी स्वानंदी याची बायको. प्लीज प्लीज बसा 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 बसा. तन्मयी अरे हो. हे काय करताय? एवढंच करतात. हा? मी ओळख करून देते. मी तन्मयी मोठे. मी मोठी सून मृण्मयी दामले. आणि हे माझे मिस्टर. आणि हे माझे. रेंदळे म्हणावं. आलं लक्षात आलं. बरं तुमचे बाबा नाही आले? अहो माझे बाबा गावी असतात. ह्यांचा मेंदू ह्यांच्यासारखाच आहे का? बारीक. अहो यांना असं म्हणायचं होतं तुमचे बाबा तुमचे सासरे नाही का आले? अहो त्यांची हिम्मतच होईना यायची. कशी होणार? कॉलेजचे दिवस आठवले असतील. अहो त्यांना खरंच वाटेना. म्हणाले कॉलेजला असताना ज्या मुलीने मला नकार दिला होता ती इतक्या वर्षानंतर मला होकार देईल. पण आम्ही त्यांना कॉल केला होता. मी केला होता त्यांना कॉल. आणि माझं बोलणं झालं होतं की तुमच्या बाबांशी. अहो हो पण त्यांना खरंच वाटेना. त्यांना वाटलं उगाच कुणीतरी आपला प्रँक करत असेल तर उगाच आपलं मोय मोय नको व्हायला ना. म्हणून आम्ही म्हटलं चला आपणच आधी जाऊन भेटून येऊया. हे छान केलं. मस्त मस्त. बरं जरा आईंना बोलवता का? हो लगेच. आई जरा आई तयारी कर. आद्या आद्या. होय. या या. वा काय सुंदर आहे मुलगी. आई खूप सुंदर आहे आई. फक्त सुंदरच आहेत त्या. म्हणजे खूप सुंदर आहेत त्या. दिसतंय ना? विचार करा आत्ता एवढ्या सुंदर आहेत तेव्हा काय असतील. अरे कातील म्हणून त्याचे वडील आले ना माझ्या मागे 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 मागे. आई अगं सॉरी हा मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे ना. एक मिनिट हा. नमस्कार होय काय करताय? मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे ना म्हणून म्हटलं राहू द्या राहू द्या. बसा तुम्ही. गंमत गंमत. गमत गमत. आई द्या त्यांना कॉफी द्या. का तू दिलीस तर मरणार आहेस? मी दिल्यानं काय कॉफीचा चहा होणार आहे? आई असं काय करताय? अहो आनंदरावांची सून आणि चिरंजीव आहेत ते. मग काय कडेवर बसून कॉफी पाजू आता? गमत गमत असा स्वभाव आहे तिचा गमतीदार. तुम्ही घ्या हा तुमच्याच हाताने कॉफी. घ्या घ्या, घ्या. काय रे मुलांनो तुमच्या वडिलांना आवडते का कॉफी? का संध्याकाळी 7 नंतरचा चहा? अधून मधून घेतात. हो घेतात ना. आठवड्यातून फक्त 7 दिवस. बोलले ग बोलले. सासऱ्यांची सून बोलले. उद्या मी सासू झालं माझ्या मागे पण हे असलेच बोलणार का? नाही नाही अजिबात नाही. मग असते सून तू सासूच्या मागे बोलत नाही. मला बाई किती वर्षाची सवय आहे नाही का? आई आम्ही कधी बोलतो का तुमच्या मागे असं काही? सगळ्या सुद्धा काही सारख्या नसतात. सगळ्या सुद्धा फक्त दिसायला सारख्या नसतात. बाकी कमी अधिक प्रमाणात सारख्याच असतात. जशा सगळ्या सासवा सारख्या असतात. कुठली सासू तुनीच्या मागे बोलत नाही. मी नाही बोलत हं. माझ्याकडे बघून बोल. मी कधीच बोलत नाही. बस. ते काय बोलायचं ते डायरेक्ट तोंडावर बोलते. बस 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 बस. ते घाबरू नका. हे आमच्या घरातलं आधुनिक वाफेचं इंजिन आहे. थडथडत असतं सारखं. बरं तुमच्या मनात काही प्रश्न असतील आमच्या आईंविषयी? असू दे ग. त्यांना कशाला उगाच ऑकवर्ड करतेस? असू दे. लहान तोंडी मोठा घास कशाला? असू दे. नमस्कार. मी दमयंती. अगं बाई आता आडनाव कोणाचं सांगायचं? नाही म्हणजे माझ्या बाबांचं सांगायचं का ह्यांच्या बाबांचं सांगायचं का ते ह्यांच्या बाबांचं सांगायचं? कधी आडनाव कन्फ्यूज. तुम्हाला माहितीये का आमच्या आई आहेत की नाही फार सुंदर गातात बरं का. मग आता गाऊनच दाखवते ना. हो नाही म्हणजे आधी गायच्या आत्ता नाही. ते ना ते मुली बघण्याच्या कार्यक्रमात गातात ना. हो गाऊ देत ना. नको नको. गाऊ द्या ना. बरं बोगा आपलं बघा बघा. आता मी माझी राहिली नाही ग बाई ग बाई ग. होणार नव्याने मी आई ग बाई ग
बाई ग. आता मी माझी राहिली नाही ग बाई ग बाई ग बाई ग. होणार नव्याने मी आई ग बाई ग बाई ग बाई ग. केला शृंगार लावले तीट ग मीच बनवले मजला धीट ग संपणार किटकीट ग नवा संसार थटणार नीट ग घरंदाज या घराण्यात असे आधी घडले नाही ग. सासरी जाणार सासूबाई ग बाई ग बाई ग बाई ग. होणार नव्याने ही आई ग बाई ग बाई ग बाई ग. हो आता मी माझी राहिली नाही ग बाई ग बाई ग. सुंदर, अप्रतिम. वा वा वा. म्हणजे तुम्हाला सांगतो नाटकाची झलकच इतकी कमाल आहे. तर नाटक म्हणजे ते धमाल असणार आहे. नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, ते म्हणतात ना, घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. आणि या नात्यांची वीण बांधत असते त्या घरातली एक खंबीर व्यक्ती, आणि जी असते आपली आई. घराचं घर पण टिकवून ठेवते ती असते आपली आई. आपुलकीच्या नात्याने सगळ्यांना बांधून ठेवते ती असते आई. आणि आपल्या आईला कायम असं वाटत असतं की आपल्या पिल्लांनी कायम आपल्या खुशीत राहावं, एकमेकांचं कौतुक करत खुशीत जगावं. पण तीच आई जेव्हा सासूबाई होते ना, तेव्हा मात्र मोठी तारेवरची कसरत सुरू होते आणि मग त्या घरात घडत राहतो एक मोठा मेलोड्रामा. असाच एक कौटुंबिक कॉमेडी मेलोड्रामा सध्या रंगभूमीवरती गाजतोय आणि तो गाजवतोय द दमयंती दामले हे नाटक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया द दमयंती दामले ही भूमिका साकारणारी अत्यंत गुणी अभिनेत्री विशाखा सुभेदार. हाय, कशी आहे विशाखा? पण मला एक तुला असं विचारायचं आहे की विशाखा, काय या नाटकाचं वेगळेपण आहे असं तुला वाटतं? मला असं वाटतं की आमच्या नाटकाचं दिग्दर्शक आहे, त्याच्या वेगळेपणाचं हे नाटक आहे. म्हणजे आतापर्यंत आपण संतोष दादाची अनेक नाटकं बघितली असतील, तर हे त्याच्या स्टाईलचं असूनही थोडंसं वेगळं नाटक आहे. नुसती बघितली नाहीत, मी केली. हो, केलेली आहेत, खरं आहे. आणि नाटकाचा विषय जरी आपल्याला रिलेट होणारा असला तरी त्यातले जे कंसातली जी वाक्य आहेत ना, ती आता समाजाला अत्यंत भिडणारी आहेत आणि पटणारी आहेत. आणि बायकांचं मन जाणणं हे या नाटकातून कळतं. आईचं म्हणणं काय हे या नाटकातून कळतं. म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की विनोदी नाटकांना विनोदाची झालर असते आणि काहीतरी एक समाज प्रबोधन होतं. तसं या नाटकाला ना एक मायेची झालर आहे, आईच्या मायेची झालर आहे. आणि त्यातून समाज प्रबोधनाचा कडे जाणारा हा विषय आहे. वा वा वा, नक्कीच. पण विशाखा, तू आज इथे आलेली आहेस आणि एक आम्ही खेळ सुरुवातीला घेतो. तो खेळ असा आहे की हे सगळं आपण करायचं आहे, पुढे पण आहे आपल्यासाठी. तर पण पहिला खेळ आहे ना, पहिला खेळ जो आहे तो की आपले जे 9 रस असतात ज्याच्यावरती अख्खं नाटक आपलं उभं असतं, तर त्या 9 रसातले काही रस मी तुला करायला सांगणार आहे. एक वाक्य मी देणार आहे आणि ते वाक्य त्या वेगवेगळ्या रसांमध्ये बोलून दाखवायचं. तर तुझ्यासाठी वाक्य आहे, तुला शिकवीन चांगला धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा, मोठा स्वतःला समजते मास्तर, तुझं गटरात घाल जा शास्त्र. हे वाक्य आहे. ओके, आता हे जे वाक्य आहे हे तू म्हणून दाखवायचे भयरसा. भयरस. भयरस म्हणजे खूप असं दरदरून, तुला शिकवीन चांगला धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा, मोठा समजतो स्वतःला गटार घाल तुझं शास्त्र. वा वा वा, क्या बात आहे, व्हेरी गुड. पण एकाने एकच करून आम्ही सोडणार नाही, अजून 2 आहे. दुसरा रस आहे शृंगार रस. बायकांचं किती फेवरेट. सोप्पं आहे आणि मग तुझ्यासाठी सोप्पं आहे एकदम. तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा हरलाय घडा, मोठा समजतो स्वतःला मास्तर, गटरात घाल जा शास्त्र. ओ हो हो हो, क्या बात आहे. तो मास्तर गेला, संपला तिथे.
आणि शेवटचा रस तो आहे अद्भुत रस. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या पापाचा बरे गडा मोठा समजतो स्वतःला मास्तर. तुझं गट्ट्यात घाल रे बाबा शस्तर. रे तुला शिकवीन चांगलाच धडा. मोठा मास्तर. या शब्दांना आपण काही विटा लावायच्या बाबा. वा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खूप सुंदर वा मजा आली विशाखा. आणि मला खात्री आहे की आपला पुढचा हा जो भाग आहे ना तो अजून धमाकेदार आणि मजेशीर होणार आहे. तू असल्यावर मला काय काळजी आहे. बस पण मी आता या नाटकाचा जो लेखक आहे म्हणजे हे नाटक ज्यांनी लिहिलं आहे आणि फार धमाकेदार असं उभं केलेलं आहे त्या नाटकाचा लेखक दिग्दर्शक संतोष पवार. मी विनंती करतो की संतोष पवार यांनी यायचे इथे रंगमंचावर. एकदा जोरदार टाळ्या. संतोष पवार. हे स्वागत झालं पाहिजे तुझं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दमयंती दामले या नाटकातील इतर कलाकारांचं. एकदा जोरदार टाळ्या. वा मस्तच. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे 16 सख्यांचं मध्ये. ही माझी मोठी सून आहे पल्लवी वाघ केळकर आणि ती माझी धाकटी सून वैदेही. आणि ही आमच्या नाटकामध्ये 2 भूमिका करते. सो तन्वी ठाकूर. आणि हा माझा मुलगा आहे धाकटा सागर खेडेकर. आणि क्षितिज भंडारी हा सुद्धा आमच्या नाटकात 3 भूमिका करतो. दिनेश रिकामे आमच्या नाटकात 2 भूमिका करतो. वा क्या बात. व्हेरी गुड. खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. तर मला विशाखा तुला पुन्हा एकदा असं विचारायचं आहे की नाटकात सादर करत असलेली तुझ्यातली दमयंती दामले त्याबद्दल काय सांगशील? ही दमयंती दामले ना अतिशय शिस्तप्रिय बाई आहे. तिचं मुलांवर खूप प्रेम आहे असं नाही की नाही आहे. पण तिचं असं म्हणणं की आयुष्याला वळण लागलं पाहिजे जसं संसाराला वळण लागलं पाहिजे. तर सुना बेहिशोबी वागतायत सुना बरोबर वागत नाही त्या तिच्याशी कसं वागतायत त्यामुळे ती त्यांना एका वेगळ्या पद्धतीने चिडचिड न करता खाष्ट सासू न करता थोडंसं वेगळ्या पद्धतीने हँडल करते. मग ती कधीतरी ते टोमणे मारले जातात काहीतरी त्यांना शिकवण्यासाठी एखादा प्रसंग मुद्दामून घडवते रचते नाटकाच्या रूपात की तुम्हाला कळावं की हे असं असतं. तर अशी ही दमयंती दामले अतिशय शिस्तप्रिय अशी अतिशय प्रेमळ तरीसुद्धा प्रेमळ शिस्त आणि प्रेमळ हे फार कमी वेळा जुळतं. पण ती तिच्यात ते आहे. बायकांचं नाटक असून सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने ते रचलं आहे जिथे बायका सतत दुःखी आहे कष्टी आहे आणि आई आहे म्हणल्यावर अरे बापरे असं नाही आहे. तर एक वेगळ्या पद्धतीची आई आणि सासू मांडली आहे पण तरीसुद्धा त्यातली प्रत्येक गोष्ट प्रत्येक बाईला रिलेट होणारी आहे अशी दमयंती दामले. आणि मी फार स्वतःला अशी भाग्यवंत समजते की हल्लीच्या नाटकांमध्ये ना स्वगतं नसतात मोठाली. तर आय एम ब्लेस्ड की या नाटकात ती स्वगतं मला आली आहेत. हल्ली नाटकांमध्ये असं अभिनेत्री म्हणून आपल्याला जी भूक असते ना आपल्याला नाही का ती भूक मला या नाटकांनी माझी भागवली असं मला खूप वाटतं की ज्याच्यात मी स्वगतं म्हणते ज्याच्यात मी माझ्या सुनांशी गमती करते ज्याच्यात मी नाचते आहे ज्याच्यात मी टचकन डोळ्यात पाणी पण आणते स्वतःच्या पण म्हणजे स्वतःला पण आपण रिलेट करतो ना प्रत्येक गोष्ट. फक्त नाटकासाठी वाक्य बोलायची नाही प्रत्येक वाक्याचा अर्थ बिटवीन द लाईन्स काढायला मिळत आहे लुक्समध्ये काढायला मिळते. हे सगळं मला दमयंती दामलेमध्ये वाचताना सुद्धा दिसत होतं. आणि दादा बसवताना हे बसवणार हे तर माहितीच आहे आणि त्याला तर त्याची ती खासियत आहे. पण असं कधी कधी झालंय की दिग्दर्शकाने सांगितले संतोषने सांगितले पण ते नाही पटले तर त्याच्या म्हणजे त्याच्यावरती म्हणजे असं हा म्हणजे त्याचा नाही ना आपण हे आम्ही नाही तू मैमे थोडी आणि असते आणि ती व्हायला पण पाहिजे. नाही होतं ना झालं ना तो आता प्रयोगाला आला की त्याला कळेल. अच्छा म्हणजे एक वेगळा प्रयोग आहे. नाही पण नाही ते नाटक संपल्यानंतर ते आमचा पात्र परिचय होता ना त्याच्यामध्ये पण तो काहीतरी करायला जवळ होता. मग मी त्याला म्हटलं नको ना ते नाटक संपलं आता लोक उठले टाळ्या वाजून गेले आता नको. त्याचं असं म्हणलं की नाही हे तू कर हे व्यवस्थित शेवटच्या क्षणापर्यंत लोक हसत हसत गेले पाहिजेत. तर मी डिस्टर्ब होतो मला आपल्याला जेव्हा चांगलं मिळतं म्हणजे आपलं अजून असं वाटतं ना बरोबर तर एवढं आपल्याला रिझल्ट मिळतं म्हटलं चल आपण अजून करूया ती बोलणार नाही बस आता बसत मी खूप दमलेली असते आता झालं नाचून झालं आता बस. मला संतोषला विचारायचं की संतोष तुमच्या नाटकाची टॅगलाईन जी आहे अंदाज चुकवणारी घरंदाज गंमत ही कशी सुचली म्हणजे ही टॅगलाईन कशी सुचली?
टॅगलाईन तर पाहिजे होती. आणि दुसरी गोष्ट ना, दमयंती दामले म्हणजे काय असेल आणि सासू सुनेचं नाटक म्हणजे ते टिपिकल असेल का, हा एक लोक प्रेक्षकांना अंदाज बांधतात. कोणी आपणही कुठल्या गोष्टीचा अंदाज बांधतो. तर 100% तुमचा अंदाज चुकवेल. हे उगाच रडूबाई रडू असं नाटक नाही आहे. तर हे धमाल धमाल करणारं पण काहीतरी सांगणारं. बरं, ह्याच्या मागे ना यातली गंमत या नाटकात अशी आहे, सांगितली पाहिजे, यात कोणी व्हिलन नाही आहे. प्रत्येकजण आपल्या ठिकाणी बरोबर आहे. प्रत्येकाचं आपलं काहीतरी म्हणणं आहे, ते अरे हा हे बरोबर आहे, हे पण बरोबर, अरे हे पण बरोबर आहे, हे पटतं प्रत्येकाला. पण प्रत्येकजण काय होतं, आपलं बरोबर करताना दुसऱ्याचा विचार करत नाही की त्याच्यावर त्याचा काय परिणाम होईल, त्याची प्रतिक्रिया काय असेल, त्याचे काही इमोशन्स असतील, त्याचा आपण विचार करत नाही. कधी कधी असं तर त्याच्या फायद्यासाठीच आपण करत असतो, पण त्याला ते नको असतं, ह्याचा आपण विचार करत नाही. मग त्याचा गैरसमज होतो आणि तिला मग सासूला वाटतं ही सून मला काहीतरी कटवते काय घरातून, ती माझ्यासाठी मी नकोच झाली तिला घरात वगैरे, असं ते वाटायला लागतं. आणि ते फक्त आम्ही ते धमाल मजेशीर पद्धतीने मांडलेले. ते तुम्हाला इमोशनल होणं आहे, तुम्हाला हसणं आहे, त्यात रडणं आहे, त्यात तुमच्या आपल्याला म्हणतात ना, आपल्या असं आपल्या तुमच्या आई असेच आहेत असं मी ऐकलंय प्रेक्षकांना, बघा तुमच्या आई असेच आहेत आणि तुमच्या इथं असं हे होतं ना. तर हे सगळं प्रेक्षकांना मिळतं त्या नाटकात. सगळं असं फुल पॅकेज आहे. वा, क्या बात आहे. नाटकाबद्दल आपण खरंच जाणून घेणार आहोत. इतर सगळे आपल्या ह्या कलाकारांसोबत आपण गप्पा मारणारच आहोत. पण आपल्या ह्या 16 सख्यांचा मध्ये एक पण खेळ खेळतो आणि त्या खेळांमधून एक हुकमाची राणी होत असते. तर हे खेळ खेळण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पहिल्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आणि सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे ए कप माझाच कप. काय झालं? नाही, छान आहे, रिदम छान आहे. माझाच कप. हा, तर हा खेळ असा आहे, एक संघ असणार आहे संतोषचा आणि एक संघ असणार आहे विशाखाचा. पण आता हे विरुद्ध उभे राहिलेले आहेत. खरं तर विशाखाने इथे उभं राहायला पाहिजे, कारण विशाखाचा संघ आहे मुलांचा आणि संतोषचा संघ आहे मुलींचा. अभि देखो तुम. आता हा खेळ असा आहे, मी तुम्हाला नंबर देणार आहे की सागर तुझा 1 नंबर, तुमचा 2 नंबर, तुझा 3 नंबर, तुझा 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर. आणि हे दोघं जण तुम्हाला मार्गदर्शन करतात. हा, मी नंबर बोलणार आहे आणि तो नंबर घेतल्यानंतर त्या नंबराचे दोघेही जण इथे ह्या रेषेच्या समोर येऊन उभं राहायचे. ही जी सफेद रेषा दिसते त्याच्या मागे येऊन उभं राहायचे. मग संगीत सुरू होईल, त्या संगीतावरती तुम्हाला दोघांनी नृत्य सादर करायचं आहे जागेवर. आणि जसं संगीत थांबेल तसा तुम्ही हा कप उचलायचा आहे आणि आपल्या जागी येऊन उभं राहायचं. ओके? हा, आणि पहिला क्रमांक आहे 2. हा, व्हेरी गुड. हा, हो, म्युझिक थांबलेलं नाहीये, थांबलेलं नाहीये. रेषेच्या मागे बोलते माझं लक्ष आहे व्यवस्थित. एक गुण मिळालेला आहे विशाखा या संघाला. आणि आता पुढचा नंबर आहे 1. पाय मागे, पाय याच्या मागे. नाही, यायला नाही पाहिजे. हा, मागे. हे मला वाटतं लक्ष विचलित करता येते. क्या बात है, व्हेरी गुड. नाही, तो जागेवर नाही गेला. जागेवरच नाही. आता अजून इथे येऊ. एक मिनिट. आमचा कप द्या आणि मग काय ते भांडा. हा, आणि आता क्रमांक आहे पुढचा 3. येस. नाचू किती कंबर लचकली, नाचू किती बाई बाई जोडबी टचकली, नाचू किती कंबर लचकली.
लक्ष द्या, नीट लक्ष द्या. हा Come on, very good. आणि या खेळामध्ये अर्थातच विजेता संघ झालेला आहे विशाखाचा. एकदा जोरदार टाळ्या. चला तर मग जाऊयात आपल्या पुढच्या गप्पांकडे. आणि मजेशीर खेळानंतर आता पुन्हा आपण सुरू करूया आपल्या या गप्पांना. आणि खूप मजेशीर गप्पा होत आहेत. तर सगळ्यात आधी आपण पल्लवीपासून सुरू करूया. पल्लवी, काय सांगशील तुझ्या मते या नाटकाबद्दल? हे कौटुंबिक नाटक आहे. नवा विषय आहे. नवा म्हणजे नवीन पूर्ण लिखित असं नाटक आहे. तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं सेंटर कॅरेक्टर म्हणजे दमयंती दामले आहे, जी एक अनुभवातनं एक व्यक्ती जेव्हा घरातली तयार होते, स्त्री तयार होते, तर ती अख्ख्या कुटुंबाला मोठं करत असते, अख्ख्या कुटुंबाला पुढे नेत असते. ती एकटीचा विचार कधीच करत नाही. तर हा पण ह्यातला एक खूप महत्त्वाचा भाग आहे ह्या गोष्टीतला. माणसाला रडवणं सोपं आहे, हसवणं फार कठीण आहे. आणि त्यातूनही हे नाटक अजून कठीण आहे, कारण याच्यामध्ये हसणं आणि रडणं ह्याचा जो बॅलन्स आहे ना इमोशन्सचा, तो इतका सुंदर दादानी तो काय म्हणतो रचला आहे तो, आणि तो प्रेक्षकांच्या डोळ्यात दिसतो. वा, खूप छान. आता मी येणार आहे ही जी छोटी मुलगी आहे इथे. तन्वी, काय सांगशील तू तुझ्या भूमिकेबद्दल? आय एम व्हेरी लकी की पहिल्याच नाटकात मी 2 भूमिका करते आहे. पहिली भूमिका म्हणजे मी रिपोर्टर आहे आणि दुसरी स्वानंदी म्हणून आहे. त्यात अजून आनंदाची गोष्ट माझ्यासाठी अशी आहे की रिपोर्टर हे जे पात्र आहे, आपण म्हणतो ना की नाटक ऑडियन्सला काहीतरी शिकवतं किंवा इट्स पडदा येतो आपल्या रिअल लाईफमध्ये काय घडतं ह्याचं ते प्रदर्शन करतं. सो मला माझ्या पहिल्याच नाटकात रिपोर्टरसारखं पात्र करता येतं आहे की जे खरंच रिअल आहे, रिलेटेबल आहे आणि समाजाचं म्हणजे मी दाखवू शकते, प्रतिनिधित्व करू शकते त्या गोष्टीचं. आय एम व्हेरी हॅपी. सो अशी माझी 2 कॅरेक्टर्स आहेत आणि जी दोन्ही भिन्न आहेत. पण जेव्हा ह्या नाटकाचा पहिला प्रयोग होता आणि तू विंगेत उभी आहेस आणि आता तुझी एंट्री आहे आणि हाऊसफुल प्रयोग, काय काय त्यावेळेला मनात होतं किंवा काय दडपण होतं? धक 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 चालू होती, हात थरथरत होते, पाय थरथरत होते. मग आता ही जी आहे ना, ही जी तुझी अवस्था आहे ही प्रत्येक प्रयोगाला असली पाहिजे, हे लक्षात ठेवा की ते ना ते दडपण असायला पाहिजे प्रत्येक प्रयोगाला. आणि आता आपण जाणार आहोत वैदेहीकडे. काय सांगशील वैदेही तुझ्या भूमिकेबद्दल? माझ्या स्वभावापेक्षा कम्प्लीट अपोजिट कॅरेक्टर आहे. म्हणजे ते सारखं हे करणं मला कधीच जमलेलं नाही आहे. कारण का सतत हेच करत असतात पूर्ण स्टेजवरती. आणि माझ्या वयापेक्षा मोठं आहे हे कॅरेक्टर. तिला एक मुलगी आहे. तर ते पहिली गोष्ट तर मला हे पचवणं जरा कठीण होतं की मी एवढी मोठी दिसतीये स्टेजवरती. त्यामुळे मला तीच भीती असायची प्रत्येक वेळेला की मी दिसत नाहीये, म्हणजे मी एवढी मोठी वाटत नाही किंवा मी सागरदाची बायको वाटत नाहीये असं. पण मी ना एक सांगतो, हे नाटक उभं राहिलं ना 50 दिवसात बिकॉज ऑफ खरंच. कारण ना ही नसायची, दिवसभर हिच्या जागी ती उभी राहायची आणि डान्स बिन्स सगळे हिच्यावर बसवले त्यांनी. अच्छा. मग ती आली की मग ही हिला दाखवायची आणि मग ही बिचारी रात्रमध्ये 12:30-1 वाजता दोघी त्या रस्त्या आम्ही बसलोय समोर आणि त्या दोघी ते रिहर्सल करतायत. मग ती तिचंही काम करायची, ती हिचंही काम करायची. मध्ये 2 दिवस ही नव्हती, हिचा आवाज गेला, पूर्ण आवाज गेला होता, तिचंही काम ती करायची. म्हणजे इतकी, आणि खरंच ती वर्सटाईल, ती खूप अशी. आमचा खरं तर एक काय म्हणजे आपण म्हणतो ना जोकरचं पान ते कुठेही, आणि तसा आहे तो आमचा. खूप वा. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं कौतुक आहे. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी दोघींनाही खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण येऊया या नाटकातील अभिनेत्यांकडे. सगळ्यात आधी सागर खेडेकर. सागर, काय सांगशील या नाटकाबद्दल आणि तुझ्या भूमिकेबद्दल? द दमयंती दामले या नाटकामध्ये विशाखा सुभेदार म्हणजे द दमयंती दामले यांच्या मी धाकट्या मुलाचा रोल करतो. जरा असंच चुलबुला मस्त बायको आणि आईमध्ये सँडविच झालेला. आईचं सुद्धा ऐकायचं, बायकोचं सुद्धा ऐकायचं, पण त्याच्यामध्ये जरा थोडं वर्चस्व बायकोचं पडतो, आईच्या थोडंफार विरुद्ध होतो. मग आई चांगलाच धडा शिकवते आणि अशा प्रकारे मी सस्पेन्स नाही तोडणार, पण या नाटक बघायला या. नक्कीच हे नाटक नक्कीच बघायला पाहिजे. संतोष दादाची स्पेशालिटी आहे. संतोष दादा हे नाटक म्हणजे कुठलंही नाटक म्हणा असं स्टँड स्टिल कधी ठेवत नाही. एक जर इकडून डायलॉग बोलतो, एक जर इकडून डायलॉग बोलतो नाही, फिरत राहा, रंगमंच फिरवत राहा, लोकांची नजर इकडून तिकडून तिकडून तिकडून, लोकांना मज्जा यायला पाहिजे असं काहीतरी करा. ज्या दिवशी हे नाटक जेव्हा मला फोन आला फर्स्ट टाइम, म्हणजे संतोष दादाचाच फोन आला, तर तो बोलला की सागर माझ्यावर फक्त विश्वास ठेव आणि नाटक कर, बाकी काही नाही.
बरं जेव्हा रोल हातात स्क्रिप्ट वगैरे वाचन वगैरे झालं, हां ओके ठीक आहे, पण ते ठीक आहेचं कधी मस्त आहे झालं हे आम्हाला कोणालाही आर्टिस्टला कळलं. संतोष दादांनी मला खूप 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 शिव्या घातल्या, खूप ओरडलं. म्हणजे तू सागर नाटक इझी घेतोयस, हे इझी नाही आहे नाटक. तरी मला वाटत होतं की काय ह्याच्यामध्ये मी अजून काय करू शकतो. तुला नाही, हे तुझं तू शोध, मला माहीत नाही. म्हणजे एक परिस्थिती अशी झाली होती की संतोष दादा मी बोललोच होता की दादा कदाचित मला हे नाटक जमत नाही, हा फॉर्म माझा नाही आहे. तुला नाही, फॉर्म तुझा नाही, फॉर्म तुझाच आहे, तू करून तर बघ, कर. पण वन पॉईंट ते झालं, कुठेतरी झालं. जिकडे चुकतंय तिकडे ऑफकोर्स विशाखाही सांगते की नो सागर, दिस इज नॉट डन, हे काढून टाक. नो सागर, हे बरोबर नाही आहे, हे काढून टाक. ओके. माझं कसं झालं म्हणजे की याच्या आधी मी संतोषदाबरोबर काम केलं होतं, पण त्यानंतर एक मोठा गॅप पडला. मी इतर नाटकं खूप केली त्यानंतर, मग त्यामुळे कदाचित तो फॉर्म कदाचित माझ्या डोक्यातून मिस आउट झाला. पण परत त्या फॉर्ममधनं इकडे येणं हे मला परत नवीन केल्यासारखं काहीतरी वाटलं. आय एम रिअली थँक्स टू संतोष दादा, इवन विशाखा. वा, खूप छान. आणि आता ह्या गप्पांनंतर आता आपण जाऊया आपल्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल, आणि हा खेळ आपण संतोष आणि विशाखा बरोबर आपण खेळणार आहोत. हां, मी 1 2 3 म्हटल्यानंतर काय करायचंय, एका वेळी एकच स्ट्रॉ घ्यायचंय आणि या बाटलीमध्ये टाकायचं. दोघांपैकी कमीत कमी वेळेमध्ये जो कोणी हे सगळे स्ट्रॉ बाटलीत टाकतील तो असणार आहे विजेता किंवा विजेती. हे स्ट्रॉ कसे टाकायचे आहेत माहिती आहे का, एका वेळी एकच स्ट्रॉ असा घ्यायचे, एक हात मागे ठेवायचे आणि हा स्ट्रॉ इथे पकडायचा असा. अरे कमाल खेळतेस तू, खेळ ना. तर अशा पद्धतीने हे स्ट्रॉ टाकायचे. 1 2 3. हो, लवकर लवकर लवकर. हा, पुन्हा पुन्हा. हा, एका वेळी. हा, शाबास. परत. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. शाबास. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. शाबास. जाणार विशाखा, ये बापे. ओके, व्हेरी गुड. चालू ठेवा प्रयत्न. हा, अरे राहतो ते मध्ये नाक कुठे मोठे आहेत. व्हेरी गुड. हा, जाणार. किती सोपं आहे. बरोबर आहे. ससा आणि कासवची गोष्ट माहिती ना तुम्हाला. सशाला वाटलं होतं की आता आपण ही स्पर्धा जिंकलेली आहे, पण शेवटच्या माझी वाक्य तर बोलू दे. पण शेवटच्या क्षणी कासवने बाजी मारली. आणि आता ह्या खेळानंतर पुन्हा एकदा येणार आहे विशाखाकडे. बरं, कसं आहे ना की आपल्या ह्या 16 सख्यांचं मध्ये ना ज्या ताई सहभागी होत असतात ना, तर त्या म्हणजे कसं आहे ना की त्या माहेरवाशिणी असतात आणि माहेरी आलेल्या असतात. त्याच्यामुळे एक भाऊ म्हणून त्यांचा की त्यांना मी विचारत असतो की त्यांच्या माहेरपणाबद्दल. सो मला आज तुला असं म्हणायचं की तूही एक माहेरवाशिणी आहे आणि त्या माहेरी आलेली आहेस. काय सांगशील तू तुझ्या माहेरबद्दल? म्हणजे माहेर म्हटल्यानंतर आणि डोळे बंद केले की सगळ्यात आधी तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? ऑफकोर्स माहेर म्हटलं की माझे बाबा, नाना, आई डोळ्यासमोर येते. माझं लग्न झाल्यानंतर माझ्या बाबांनी आईलाच सांगितलेलं की आपल्या घरातला चिवचिवाट संपलाय, बंद झालाय, आपली चिमणी गेली आहे असं. तर ॲक्च्युली कसं वाटतं ना की अरे किती आपले आई वडील आपल्याला मिस करतात. लग्नानंतर हे कळतं. माझे बाबा गेले 13 वर्ष झाले, 13-14 वर्ष झाले. त्याच्यानंतर ना मी एकदा आईकडे गेले होते, तर मी आईला ना अशी घट्ट मिठी मारली. मला काहीतरी बक्षीस मिळालं होतं. तर आई मला म्हणाली, अगं विशू
किती वर्षांनी तुम्हाला मिठी मारली आहे. त्यावेळेस ना मला अक्षरशः कळलं की अरे आपल्या आईबापाला किती आपली गरज आहे आणि आपल्या ह्या मिठ्यांची आपल्या पप्प्यांची किती गरज आहे. तेव्हा मला ना माझ्यातलं माहेर हल्लं. यार आपण आपल्याच नादात आहोत, आपण आपल्याच कामांमध्ये आहोत. कुणीतरी एक आहे आपली आई जी आपली इतकी प्रकर्षानं वाट पाहते. आणि ते माहेर माझं त्या क्षणी ना असं हे झालं की नाही यार हे करायचं, हे गरजेचं आहे. आपण येऊन जाऊन आईला आपल्या जवळ घेतलं पाहिजे. तिच्याशी आपण जसं लहानपणी वागत होतो, तिला छळत होतो, त्रास देत होतो, ते केलं पाहिजे. पण आई म्हणजे माहेर म्हणजे पोटभर सुख आहे. म्हणजे तरी सुद्धा आपण भुकेलो असतो त्याच्यासाठी. असं माहेर आहे माझ्यासाठी. पण असं एखादा प्रसंग आईबरोबरचा आठवते तुला? फार अनेक आहे. म्हणजे माझं जेव्हा काही करिअरमध्ये घडत नव्हतं, स्ट्रगल करत असतो आपण, तर मला अजून आठवतं की मी एकदा डान्स क्लासेस घेत होते आणि सगळ्याची फी मिळून ना 2100 रुपये मला आली होती त्या दिवशी. तर ती विठ्ठलवाडीला पाकिट मारलं गेलं आणि माझे सगळे पैसे संपले. म्हटलं आता महिना कसा काढायचा नाही का, असं आपल्याला असं काय करायचं की आई ते माझे 2100 रुपयाचं सगळे पैसे होते ना ते चोरीला गेले, पाकिट मारलं गेलं. अरे बापरे, मग आता थांब तू काही बोलू नको, थांब मी येते. तर आई माझी कळव्यावरनं निघाली, अंबरनाथला आली, मला पैसे दिले, वर अजून 500 रुपये दिले आणि म्हणली घरी काही सांगू नको, तुला दिलेच ते आणि ते पैसे घे आणि मी आहे, काळजी करू नको. आणि पुन्हा गाडी पकडून ती घरी गेली. म्हणजे हे आईच करते, म्हणजे बाकी कोण नाही करू शकत. मला 2 आया आहेत. म्हणजे मी माहेरला, माझं सासर पण माझ्यासाठी माहेरच आहे. म्हणजे माझ्या सासूबाई सुद्धा इट्स लाईक माय आई. म्हणजे एक प्रसंग सांगते, एक मोठा रियालिटी शो जिंकले होते आणि स्टेजवर आपल्या कलाकारांनी मला घट्ट मिठी मारली होती, आपण जिंकलो म्हणून. तर एके दिवशी सकाळी ना एक माझ्या आई बिचाऱ्या सासूबाई फुलं काढत होत्या झाडाची. तर एक आले आमच्या अंबरनाथमध्ये राहणारे गृहस्थ आणि त्यांना म्हणायला लागले, काय तुम्हाला वाटतं का तुमची सून त्या स्टेजवर दुसऱ्या एका कलाकाराला मिठ्या मारते, तुम्हाला काय वाटतं का, तिला जरा सांगा आपल्या सुना असं वागतात का. तर माझ्या सासूबाईंनी त्यांना असं उत्तर दिलं होतं की मला माहिती आहे माझी सून काय करते, तर तुम्ही नका सांगू. आणि त्या मिठीमध्ये ते जिंकल्याचा भाव होता, तुमच्या मनात जो भाव आहे तो नव्हता. तर तुम्ही जरा शांत बसा. तर हे असं उत्तर माझ्या सासूने एका माणसाला देणं आणि माझ्या आईनं, मला माहिती आहे ह्या जो एक स्त्रीसाठी, म्हणजे इथं पुन्हा बाईच जिंकते रे. तर म्हणजे मला असं वाटतं की ही आई आणि अशा सासू माझ्या पाठीशी उभ्या आहेत. त्याच्यामुळे हा आणि द आणि वगैरे वगैरे जे काय म्हणतात तो प्रवास इतका सुंदर आणि सुखकर झालाय. तो माझ्या 2 आहे, मला 2 माहेर आहेत, मला सासर नाहीच आहे असं मला वाटतं. वा. पण विशाखा, मला असं सांगायचं आहे की कधी काय होतं की आपल्यासमोर आई असते, बाबा असतात, पण आपण त्यांचे कधी आपण आभार मानत नाही. आपल्या मनामध्ये खूप असतं. माझं खूप राहून गेलं रे. पण मग आता या माध्यमातून तू आईना आणि बाबांना काय सांगितलं, काय सांग असं वाटतं? माझे बाबा गेले तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. म्हणजे 2008ला 2005-6-7च्या दरम्यान ते गेले. तर मला त्याच्यानंतर काम सुरुवात झाली. तर त्यांना कायम वाटायचं की विशाखा TV वर दिसली पाहिजे, छान काम करताना दिसली पाहिजे. त्यांची नीलम शिर्के अत्यंत आवडती अभिनेत्री होती. त्यामुळे हिच्यासारखं तुला जमलं पाहिजे, ही कसं छान कर. तर ते त्यांना बघता नाही आलं. गाडी घेतली मी, तर त्यांची खूप इच्छा होती की विशाखाने गाडी घ्यावी, मी त्या गाडीत फिरावं. तर ते काही माझ्या आयुष्यात ते काही झालं नाही. त्यामुळे कायम एक हळवा कोपरा आहे की आय मिस माय फादर. त्यामुळे मला खूप त्यांची आठवण येते, अनेकदा आठवण येते. नाना, मी तुम्हाला खरंच सांगू शकले नाही. कधी तुमचे आभार नाही मानू शकले, पण आज खरंच या माध्यमातून मी कॅमेऱ्याला माझा बाप म्हणते कायम. तर त्यामुळे नाना, आय एम व्हेरी थँकफुल. मी खूप तुमचे आयुष्यभराची ऋणी राहीन की तुम्ही होते, तुम्ही अजूनही आहात, या डोळ्यांमार्फत मला बघता आहात. तुमचे कायमस्वरूपी आभार. आणि आईचं तर म्हणजे तिचं किती आभार मानू नाही शकत रे. या आई या नात्याला काय आभार मानायचे आईचे, नाही का. त्यामुळे तरी सुद्धा
जे जे तिनं माझ्यासाठी आज तगायत केलं त्या सगळ्यासाठी मी एक मुलगी म्हणून कायम तिची ऋणी राहील. सो ऑलवेज नाना, आय मिस यू आणि आय ऑलवेज लव्ह यू. आपण नाही का एखादी गोष्ट त्यागावी लागते तर एखादी गोष्ट मिळते. तर कदाचित मला असं झालंय की माझे वडील गेल्यानंतर माझ्या खेळण्याला किल्ली बसली. तर मला असं वाटतं की वडिलांनी सांगितलं असेल देवाला, ये बाबा दे तिला काम, माझी मुलगी येते. तर त्याच्यानंतर माझ्या आयुष्याला किल्ली बसली आणि या इथे खेळायला. माझे वडील गेले वरती आणि मग त्यांनी पत्ते हलवले माझे. वा, खूप छान. आणि खरंच खूप भावूक करणारा हा प्रसंग आहे आणि खूप छान बोललीस तू विशाखा. आणि आता अर्थातच आता आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या टप्प्याकडे, कारण आपण बघणार आहोत की आज बाबा आजच्या भागाची हुकुमाची राणी कोण असणार आहे. त्यांच्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता गप्पानंतर सुरू करूया आपल्या ह्या शेवटच्या खेळाला. पण हा खेळ आपण खेळणार आहोत दोघींमध्ये आणि त्या आहेत तन्वी आणि वैदी. त्या दोघींना मी विनंती करतो की त्यांनी इथे यायचे. आणि आता हा खेळ असा आहे, या खेळाचं नाव आहे खोचा खोच. हा, खोचा खोच. काय मी 1 2 3 म्हटल्यानंतर संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला नाचायचे आणि नाचत नाचत जास्तीत जास्त स्ट्रॉ तुमच्या केसामध्ये खोचायचे. एका वेळी एकच स्ट्रॉ मात्र आणि एकाच हाताचा वापर करायचा. एक हात मागे. तुमच्या दोघींपैकी कमीत कमी वेळेमध्ये जी जास्तीत जास्त स्ट्रॉ तुमच्या केसांमध्ये खोचेल ती असणाऱ्या या खेळाची विजेती. ओके. आणि 1 2 3. संगीत थांबलेले. ओके. आणि आता आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे विजेती कोण आहे ते. पण त्यासाठी आपल्याला स्ट्रॉ हे मोजावे लागणार आहेत. सगळ्यात आधी वैदेही. ये तन्वी आमची पार्टी जिंकली. 48 झालेले. आता आपण तन्वीचे स्ट्रॉ मोजूया. निर्णय असा आहे की जी विजेती आहे ती आहे तन्वी. 16 सख्यांचा कोण एक स्मृतिचिन्ह आम्ही तुला देणार आहे. आणि कसं आहे म्हणजे की आपल्या प्रत्येक भागामध्ये एक हुकुमाची राणी होत असते. तर मी आता संतोषला विचारणार आहे की ह्या दामले परिवारामध्ये किंवा तुझ्या या कुटुंबामध्ये तुला कोण वाटतं की ही हुकुमाची राणी? मला असं वाटतं की आमच्याकडे प्रत्येक जण राणीच आहे. या ज्या 4 राण्या आहेत त्या सगळ्या चारीच्या 4 राण्या आहेत. कारण यांचं काम बघलं प्रत्येकाला ते कळेलच. पण तिच्यावर डोलारा असतो, जी करती असते, जी ती हुकुमाची राणी असते. तर मला वाटतं विशाखा कंटिन्यू जी काही मेहनत घेतली ती आम्ही स्वतः याची वेळा पाहिलेली आहे, आम्ही अनुभवलेली आहे. आणि आजही म्हणजे मी एक दिग्दर्शक लेखक म्हणून सांगतो की एकदा नाटक कलाकारांच्या ताब्यात दिल्यावर त्या नाटकाचं काय करते कलाकारांवर डिपेंड असतं. पण ती ज्या काही प्रामाणिकपणे ते नाटक करते
त्यामुळे जर लेखक दिग्दर्शक मला असं वाटतं की आमची हुकमाची राणी तीच आहे, कारण तीच सगळ्यांना सांभाळून घेते, सगळ्यांना सावरून घेते आणि नाटकाचे प्रयोग छान व्हावेत, दर्जेदार व्हावे धडपडते. सो मला वाटतं प्रत्येकाला हे मान्य असेल की प्रत्येकाला हे एकमेकांनी हुकमाची हे असं आहे, कळलं. आणि हे निर्विवाद आहे की आजच्या भागाची हुकमाची राणी आहे अर्थातच आणि विशाखा सुभेदार. खूप खूप अभिनंदन विशाखे तुझं. वा. पण मी अशी एकटी राणी मलाच बरं वाटत नाही, कारण माझी ही राणी आहे ना ती सगळ्यांच्या मनातली, त्यामुळे माझ्या सगळ्या बायका नक्कीच पहिलं त्यात पण सगळ्या बायकांना जवळ गेले. बरं, मला असं विचारायचं आहे, हुकमाची राणी झाली असतो काय सांगशील, काय वाटतं? खूप भारी वाटतंय आणि नाटकाचं अशा पद्धतीने प्रमोशन करण्यासाठी एक छान प्लॅटफॉर्म सन मराठीने दिला आहे. त्याबद्दल मी एक कलाकार म्हणून, एक नाट्यकर्मी म्हणून सन मराठीचे खरंच खूप आभार मानते. या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते आणि आम्हाला इथे बोलवल्याबद्दल तुझ्या सगळ्या टीमचं खरंच मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. आणि संतोष, एक लेखक दिग्दर्शक या नाटकाचं म्हणून शॉल आणि श्रीफळ देऊन मी तुझा सन्मान करणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. वेलकम. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. मंडळी, या दामले परिवाराने आपल्या या 16 सख्यांचा मध्ये कमाल आणलेली आहे, धमाल केलेली आहे. पण रंगभूमीवरती ह्यांची धमाल अनुभवायची असेल तर आपल्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन द दमयंती दामले हे नाटक आवर्जून बघायचे आहे. द दमयंती दामले. मंडळी, भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.